कागल विधानसभा मतदारसंघामध्ये नगरपालिकेच्या निमित्ताने एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या घटना अनपेक्षित घटना कागल तालुक्याच्या राज्यात घडल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आणि विशेषतः शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय त्याच्याकडे लोक आक्रोश व्हायला लागलेले आहेत। अजून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी जवळजवर 100 लोकांनी आतापर्यंत मुलाखती दिल्या। लोकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर आहे। शिवसेनेच्या कामावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना आणली, त्यामुळं साहजिकच लाडक्या बहिणींचा मोठा ओढा हा शिवसेनेकडे आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज उमेदवारी मागण्यामध्ये झालेलं आहे। आपण फार मोठ्या संख्येनं केवळ कागल नव्हे तर राधानगरी असेल, भुदरगड असेल, अगदी चंदगड आजऱ्याच्या टोकापासून सुद्धा शेकडोंच्या संख्येनं आज इथं उमेदवारांची इच्छुकता आली। मोठ्या संख्येनं ते उमेदवारी मागतायत आणि म्हणून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाने आम्ही सकाळी चर्चा केली। आता युतीच्या संदर्भातले निर्णय हे वरिष्ठ घेतील, पण कागल तालुक्यामध्ये जो काही निर्णय होईल तो वरिष्ठांचा निर्णय सुद्धा आम्ही विचारात घेऊ। पण कागल तालुक्यातल्या सर्वच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आपल्याबरोबर कोण आलं नाही आलं तरी आपण लढायचं आहे। त्या पद्धतीनं अतिशय ताकदीनं सगळ्यांनी आपल्या मुलाखती दिलेल्या आहे। एकूणच कसं चित्र आहे की महायुती म्हणून कागल तालुक्यात आपण लढणार आहे की मंडलिक गट म्हणून स्वतंत्र लढत? आज काही निर्णय तो घेतलेला नाही, कारण आज चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री आंबेडकर सगळे जिल्ह्यातील नेते आम्ही बसलो होतो। प्राथमिक चर्चा आज प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली। येत्या 2 दिवसामध्ये सकारात्मक चर्चा झाली तर आम्ही एकत्र लढू। जर कदाचित झालं नाही तर आपण मैत्रीपूर्ण लढती होती। जर एकूणच विचार केला तर मंडलिक गटाच्या संपूर्ण 8ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तशा उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत, कारण तेवढे उमेदवार आपल्याकडे सक्षम आहेत। आज आम्ही कागल मतदारसंघातल्या कागल तालुक्यातल्या मुलाखती पूर्ण केल्या। 2 जे आमच्या गडिंग्लज आणि एक आजरामध्ये आहे, तिथं आजऱ्याचा मतदारसंघ हा फार उत्तूर मतदारसंघ मोठा झाला आहे। 50,000चा मतदारसंघ आहे। त्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचा जुना मतदारसंघ आहे। उत्तूर म्हणजे कागलमध्ये असणारा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये काय करायचं आणि कडगाव कौली मतदारसंघामध्ये काय करायचं याचा निर्णय अद्याप आम्ही घेतलेला नाही, पण त्यासाठी सुद्धा इच्छुकांची मोठी संख्या आहे।